नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेडेक्स अकॅडमी. या कंपनीचं काम एकच ध्येय आहे की प्रत्येकाला ट्रेडिंग यावी आणि प्रत्येकानं चांगलं इन्कम घ्यावं. माझं नाव मोहम्मद सोहेल. आम्ही गेल्या 8 वर्षापासून ट्रेडेक्स अकॅडमी मध्ये काम करीत आहोत. आमच्याकडे एक्सपर्टची टीम आहे जे की शेअर मार्केट शिकवते. आता बरेच लोकांना प्रश्न पडलेला असतो की शेअर मार्केट आहे काय. बरेच काही अशी मिथ आहे की लोकांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये गेलं की आपला पैशाचं नुकसान होणार, आणि बरेच काही लोक नवीन नवीन जे येतात ट्राय करतात, काम करतात, नुकसान करून घेतात. 1,000 पासून ते 10 कोटी पर्यंत सुद्धा नुकसान लोकांचं झालेलं आहे. याच्यामध्ये कारण बरेचसे आहेत, पण सुरुवातीला आपण थोडंसं सविस्तर बघू शेअर मार्केट आहे काय, काय काम करतं, कसं काम करतं, त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये काय करू शकतो. तर मित्रांनो, उन्हाळा सुरू झालेला आहे. आपला जो विद्यार्थी वर्ग आहे 10वी झालेली आहे, 12वी झालेली आहे. आता याच्यानंतर 10 जे काही जॉब करणारे व्यक्ती आहेत, जे काही व्यावसायिक व्यक्ती आहेत, हे सगळ्यांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण इथं नांदेड सिटी मध्ये देणार आहोत. आपलं जे ऑफिस आहे रेल्वे स्टेशन मध्ये सन्मान प्रेस्टिज आहे, इथं शॉप नंबर 17 फर्स्ट फ्लोअरवर आहे. आता याचं ऑफिस इथं आमचं सगळं सेटअप झालेलं आहे. आम्ही इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन इथं क्लासेस घेणार आहोत. ऑनलाईन मध्ये काय होणार आहे की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तुम्ही इथं आमच्याकडं ट्रेडिंग करू शकता, आणि ऑफलाईन मध्ये आमच्या ऑफिसवरती येऊन 2 ते 3 तास तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. आता सगळ्यात पहिलं आपलं शेअर मार्केट आहे काय, याच्यामध्ये काय होतं, याची सगळी माहिती घेऊ. मी जसं म्हणलं की जे जुने लोक आहेत यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे घातले आणि डुबले. आता हे विषय असा आहे की माझ्याकडं गाडी नाही आहे पण मला घ्यायची आहे, आणि मी पैसे देऊन डायरेक्ट गाडीमध्ये बसलो आणि गिअर वगैरे टाकलं तर काय होईल, याचं 2 सेकंदामध्ये माझं उत्तर द्या. मी शांत थांबतो. ऍक्सिडेंटच होईल. कारण आपण त्याला शिकलो नाही, ट्रेनिंग घेतली नाही. आपण जसं आज शिक्षण घेत आहोत, जवळपास 4 ते 5 वर्षाचं जे मूल आहे ते जेव्हा शाळेत जाते त्याला ABCD वगैरे शिकवत 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 डिप्लोमा होतो, त्याचं डिग्री होती, त्याचं नीट येतं, 10वी येते, 12वी येते. याला जवळपास आपल्याला कमीत कमी नाही म्हणलं तरी 15 ते 20 वर्ष फक्त शिकण्यामध्ये जाते. एक डॉक्टरची डिग्री घेतली त्याचं शिक्षणच 5-6 वर्षाचं राहतं, त्याला प्रॅक्टिस करावं लागते. याला आपण वेळ द्यायला तयार आहेत, पण शेअर मार्केट शिकण्यासाठी आपण त्याला वेळ द्यायला तयार नाही. आपल्याला असं वाटतं की झटपट श्रीमंत बनवण्याची स्कीम आहे, पैसा टाकला की आपला पैसा रातोरात डबल होणार. ही एक मिथ्या आहे, फार मोठी मिथ्या आहे. ही मिथ्या काय करते, कसं करते, हे सगळं आपण बाजूला ठेवून पुढे जाऊया. शेअर मार्केट म्हणजे हे काय आहे की फार मोठं समुद्र आहे, ज्याच्यामध्ये आपण 3 ते 6 महिने 1 ते 6 महिने शिकून त्याच्यावर प्रॅक्टिस करून 1 ते 2 वर्षामध्ये आपण चांगलं प्रॉफिट मध्ये येऊ शकतो. याचं शिकण्यासाठी आम्ही एक ट्रेडिंग कोर्स सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला हे शिक्षण येणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये जसं महागाई वाढतच चाललेली आहे आणि आपली इन्कम कुठं ना कुठं थांबलेली आहे. मग तो जॉबवाला असो किंवा व्यवसायवाला असो किंवा मग विद्यार्थी असो, हे सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म नंबर 1 चा आहे. आता याच्यामध्ये फायदे काय आहेत, जर मला सांगा, आपल्या 2019 मध्ये लॉकडाऊन झाला होता. त्याच्यामध्ये काय झालं होतं, सगळे आपण घरामध्ये बंद झालो होतो, बरोबर ना. पण ऑनलाईन मध्ये काय चालू होतं, सगळे जे जे काही ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म होते ते त्यांनी चांगलं इन्कम घेतलं. त्या काही लोकांनी शिकलं, त्याच्यामध्ये कमवलं. ऑनलाईन मध्ये काय होते की मार्केट जे आहे 24 तास चालू राहतं. जे क्रिप्टोचं जे मार्केट आहे, कमोडिटीचं जे मार्केट आहे, 24 तास चालू राहतं. शनिवारी आणि रविवारी हे जे आहे फक्त कमोडिटी बंद राहतं. त्याच्यानंतर क्रिप्टो मार्केट जो आहे ते कंटिन्यू चालूच राहतं. आणि त्याच्यानंतर जे स्टॉक मार्केट आहे, जसं लंडन आहे, जसं न्यूयॉर्क आहे, आणि बरेचसे इंडियन मार्केट आहे, चायना मार्केट आहे, जपान टोकियो मार्केट आहे, हे सगळे जे आहे चालू राहतात त्यांच्या वेगवेगळ्या टाइम. आपलं भारताचं जे स्टॉक मार्केट आहे जवळपास सकाळी 9:30 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत चालू राहतो. आणि भारतामधले जे नामांकित कंपनी आहे ते फक्त भारतामध्ये लिस्टेड असतात. आणि जपानचे जेवढे काही टॉपची कंपनी आहे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये
लिस्टिंग असतं ज्याच्यावर सगळं काही सगळ्या वर्ल्डचे लोक कुठं ना कुठून ट्रेडिंग करत जातात. याच्यामध्ये आझादी आपल्याला काय आहे की फक्त 2 ते 3 घंटे आपण शिकल्यानंतरची बोलतोय मी. याच्यामध्ये आपण शिकल्यानंतर कुठेही असो जगाच्या पाठीवर आपल्याला मोबाईल पाहिजे किंवा टॅबलेट पाहिजे किंवा लॅपटॉप पाहिजे किंवा डेस्कटॉप पाहिजे, याच्यामध्ये आपण 2 ते 3 तास अनालाइज करून याच्यामध्ये प्रॉफिट काढून घेऊ शकतो शिकल्यानंतर. हे पॉइंट लक्षामध्ये असू द्या. त्याच्यानंतर आपलं दिवस असू द्या, रात्र असू द्या, कुठलाही वेळ असू द्या, कुठली परिस्थिती आहे, आपण फॉरेक्स मार्केटमध्ये 24 तास कमवू शकतो. जसं की करन्सी आहे, बिटकॉइन आहे, इथेरियम आहे आणि त्याच्यानंतर गोल्ड आहे. गोल्ड जवळपास मी जसं पहिल्यांदा सांगितलंय की हे सॅटर्डे संडे नाईट 3-3:30 पासून ते संडेला चालू झाल्यानंतर जवळपास ते फ्रायडेच्या 3 ते 3:30 रात्री पर्यंत चालू राहतं. तर याच्यामध्ये आपण कुठेही जंगलामध्ये असू द्या, कोणाच्या आपल्या स्वतःच्या घरी असू द्या, ऑफिसमध्ये कुठेही असू शकलो तरी आपण पैसा कमवू शकतो, ते पण डॉलरमध्ये. आणि कोणताही वेळी आपल्या जसं आपण फ्री झालो कामामधून, थोडस शांत मन राहिलं की तिथं आपण कमवू शकतो. ते ही प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. आता एक फॅक्ट मी सांगतो, आजकाल आपल्याकडं एकच डोक्यामध्ये बसलेलं आहे, जे की विद्यार्थी बद्दल बोलतोय मी, जे काही आता 11वी-12वीला जे स्टुडंट झालेले आहेत त्यांनी नेट लिहिलेलं आहे, सेट मध्ये त्यांनी एक्झाम दिलेली, एमसेट मध्ये दिलेले, सगळ्यांचे एकच धावपळ चाललेली आणि ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. या गोष्टीला गंभीरपणे थोडस लक्ष देऊन नीट ऐका. याच्यामध्ये काय झालेलं आहे, मुलं येतात एमसेटच्या एक्झाम देतात, इंजिनिअरिंग आहे किंवा डॉक्टर लाईन झालेली आहे, याच्यामध्ये मित्रांनो भरपूर लोक येतात, चांगलं टॅलेंट दाखवतात, टॉपर सुद्धा. पण खरंच काही गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत का, हा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत का? जी गव्हर्नमेंट आहे तेच लोक नोकऱ्यांना खतम करत आहे. तर मग येणारा जे आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहतो किंवा मुलगा स्वप्न पाहतो की मला एक गव्हर्नमेंट जॉब भेटणार आहे हे सगळं कोर्स केल्यानंतर, ते तर आपलं एम आहेच, पण त्याच्यासाठी प्लान ए आणि प्लान बी असला पाहिजे. तर प्लान बी काय आहे की आपण ह्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये छान इन्कम घेऊ शकतो. कुठल्याही परिस्थिती असू द्या, कशी परिस्थिती असू द्या, मार्केट वर जात असेल तरी आपली इन्कम होते, मार्केट जर डाऊन जात असेल तरी आपली इन्कम होते. आणि मी जसं सांगितलं की 24 तास यामध्ये आपण चांगलं इन्कम घेऊ शकतो. आता हे जसं मी सांगितलं की साईड इन्कम ही आपण घेऊ शकतो. ह्याला साईड मध्ये ठेवून काय करायचं आहे आपल्याला, याला आपण डायरेक्ट मेन प्रोफेशन पण बनवू शकतो, बनवायला काही हरकत नाही. पण माझं मत असं आहे की जोपर्यंत आपलं चांगलं इन्कम आहे त्याला सुरक्षित ठेवून आपण जे आहे हे साईड इन्कम घेऊ शकतो. आता ना आपल्या भारतामध्ये असे काही लोक आहेत की जसं युट्यूबवर बरेचसे लोक आहेत की जे एका दिवसामध्ये 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये फक्त 4 ते 5 घंटे वेळ देऊन ते काम करतायत. पण हे 4-4, 5-5 लाख रुपये देणारे जे व्यक्तिमत्व आहे आपल्या भारतामध्ये, ते एका दिवसामध्ये आलेत का? बिलकुल नाही. त्यांनी वेळ दिला. जसं आपण पहिली LKG पासून ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण घेतो, तशाच पद्धतीने ह्या शेअर मार्केटमध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स आणि ऍडव्हान्सच्या नंतर मास्टरी करण्यासाठी आपल्याला एक मेंटर लागतो, जे की डिटेलमध्ये आपल्याला शिकवतो. आणि जसं मी सांगितलं की आम्ही 8 वर्षापासून या फील्डमध्ये आम्ही काम करत आहोत आणि यशस्वीपणे आमची सफर जे आहे सुरू आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की मार्केट जे आहे, मार्केट खाली का जातं, वर का जातं, याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल पॉइंट्स असतात. सप्लाय असते आणि डिमांड असते. सप्लाय काय आहे की बाबा मार्केटमध्ये जसं एक छोटस उदाहरण घेऊया टमाट्याचं. टमाटा सगळ्या गावामधनं जर मंडीमध्ये आलं तर काय होईल, डिमांड कमी असेल पण सप्लाय जास्त असल्यामुळे काय होणार, मार्केटमध्ये जो प्राइस होता टमाट्याचा, जसं 5 रुपये होलसेल मध्ये धरूया, तर त्याचं काय होईल, सप्लाय जास्त आल्यामुळे काय होईल, प्राइस डाऊन होईल. ते 5 रुपयाचे 2 रुपये होतील, 3 रुपये होतील किंवा 1 रुपया 1.5 रुपये अशा पद्धतीने होईल. पण टमाटा जर कमी आला तर त्याला काय होईल, लोकांची डिमांड वाढलेली असेल आणि
घेणारे लोक जास्त असतील तर ते काय होईल, टमाटरचं प्राइस जिथं आपल्याला 5 रुपये एक बेसिक प्राइस होती तिथं 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये, 10 रुपये पर्यंत टमाटा वागत राहील. यालाच म्हणतात आपण सप्लाय आणि डिमांड. याच तत्वावर शेअर मार्केट काम करीत असतो. आणि स्पेशली सांगायचं म्हणजे की मार्केट जे आहे, जसं आपल्या भारताचं स्टॉक मार्केट जर घेतलं, हे फार सेन्सिटिव्ह मार्केट असतं. जगामध्ये कुठलीही गोष्ट किंवा चांगली असो तर मार्केट वरी जातं, जर काही वाईट न्यूज जर असली तर धडामपुण्या खाली जातं. तुम्ही बरेचसे न्यूजवर ऐकलं असेल की 1-1 लाख 2-2 लाख करोड लोक जे पैसा आहे ते भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये डुबलेला आहे. आणि हे 3 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी मी न्यूज मध्ये हे पाहत होतो की कमीत कमी 2.5 ते 3 लाख कोटीचा नुकसान शेअर मार्केट भारतमध्ये, आपल्या भारतच्या स्टॉक मार्केटमध्ये हे लॉस झालेला आहे. तर आता याच्यामध्ये कसं आहे, स्टॉक मार्केटमध्ये आपलं भारताची गोष्ट झाली किंवा जपानमध्ये झाली किंवा लंडनमध्ये झाली किंवा न्यूयॉर्क मध्ये झाली, हे जे मार्केट आहे हे मॅन्युप्लेट होत असतं. मॅन्युप्लेट म्हणजे काय, एखादी गोष्टला सेट केलेलं असतं की बाबा मार्केट वरी न्यायचं आहे किंवा खाली न्यायचं आहे. आणि मी जसं सांगितलं की जसं ऍपल कंपनी आहे, आयफोनची कंपनी आहे, गुगल आहे, सॅमसंग आहे, त्याच्यानंतर HP आहे, आपलं पेट्रोल आहे, डिझेल आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्याच्यानंतर आपलं मर्सिडीज बेन्झ आहे किंवा BMW ची कार आहे किंवा वॉच आहे. अशा कंपनी जगामधले जेवढे काही टॉपचे कंपनी असतात ना, ते स्टॉक मार्केटमध्ये येतात. आणि याला हे कसं आहे, वर्ल्ड वाईड मध्ये असल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये मॅन्युप्युलेशनचे चान्सेस कमी असतात, कारण हे नॅशनल लेवलवर 24 तास याला बाय आणि शेअर केलेलं असतं. तर त्यामध्ये मॅन्युप्युलेशन करण्याचे चान्सेस कमी असतात. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, याला स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा आपण डिटेलमध्ये सगळं शेअर घ्यायचं जर असेल आपल्याला किंवा विकायचं असेल तर याच्यामध्ये काय करावं लागतं की आपल्याला सखोलपणे आपल्याला टेक्निकल अनालाइज करावं लागतं की ही कंपनी येणाऱ्या 5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये ही जाणारी कंपनी वरी जाणार आहे किंवा खाली जाणार आहे, हे त्याच्या परफॉर्मन्सवर टिकून असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की आम्ही जे काम गेल्या 8 वर्षापासून काम करीत आहोत हे फक्त आम्ही गोल्डमध्ये करत आहोत. गोल्ड जे आहे सगळ्या जगामध्ये फक्त आणि फक्त सेक्युर आणि चांगलं ट्रेडिंग मानलं जातं. आणि आम्ही गेल्या 8 वर्षापासून फक्त गोल्ड आणि बिटकॉइन मध्ये करतो. आणि सगळ्यात जास्त 95% जे आहे आम्ही फक्त गोल्ड मध्ये ट्रेड करतो, कारण गोल्ड हे सेक्युर कमोडिटी मध्ये येतं. जगामध्ये काही सध्या युद्धाची परिस्थिती 2-3 महिन्यापासून चालू आहे, तुम्ही पाहतच असाल न्यूज. आपल्या भारतामध्ये सोनं जे आहे महाग झालेलं आहे, डॉलर सुद्धा महाग झालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी जे आहेत हे चालत आहेत. आणि याच्यामध्ये कसं आहे, गोल्ड कोणी घेतं कोणी विकतं, याच्यामध्ये आपल्याला डाऊन मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात. आणि जेव्हा मार्केट वरी जातं किंवा अप मध्ये जातं त्यावेळेस सुद्धा आपण पैसे बनवू शकतो. आणि सगळ्यात सोपं असं आहे की आपण कुठल्याही वेळी पैसे कमवू शकतो, कुठूनही पैसे कमवू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीमधून आपण पैसे जे आहे कमवू शकतो, ते पण डॉलरमध्ये. मित्रांनो, ही संधी जी आहे आम्ही तुमच्यासाठी नांदेड सिटीमध्ये आणलेली आहे. आणि आमचा जे गेल्या 8 वर्षाचा जो अनुभव आहे हे सगळं आम्ही तुमच्या समोर ठेवू. आमच्याकडे बेसिक ट्रेनिंग आहे, ऍडव्हान्स आहे आणि मास्टरी कोर्स आहे. याच्यामध्ये सखोल पद्धतीनं आम्ही तुम्हाला इथं ट्रेंड करू. केल्यानंतर तुमचा हात पकडून तुम्हाला आम्ही शिकवू, ट्रेंड करू. ट्रेंड झाल्यानंतर कसं काम करायचं, कशा पद्धतीनं काम करायचं, इथं फक्त पेशन्स आणि फिजिओलॉजीवर जास्त आम्ही फोकस करतो आणि टेक्निकल अनालिसिसवर जास्त फोकस करू शकतो. तर मित्रांनो, या तुमच्या फ्युचरला एक नवीन वळण द्या. आजकाल कसं झालेलं आहे, जे शिकवणार आहे ते श्रीमंत होत चाललेलं आहे. आता भाग्यनगरचं उदाहरण घेतलेलं आहे, तर तिथे कितीतरी इन्स्टिट्यूट आहे, ते लाखोनी पैसे घेतात. आणि त्याच मुलाला जर बाहेर आणलं, त्याला म्हणलं काही 2 पैसे कमवू शकतो, तर त्याची ॲबिलिटी पाहिलं, त्याचं शिक्षण पाहिलं तर 0 आहे. जोपर्यंत तो डिग्री, डिप्लोमा किंवा आणखीन त्याच्या उच्च शिक्षण घेणार नाही तोपर्यंत तो पैसे कमावणार नाही. इथं तुम्ही जे 1 ते 6 महिने आमच्याकडे जर तुम्ही दिला, तुम्ही लगेच तिथून जेव्हा निघताल की तुम्हाला पैसे कमवायचं हे एक साधन भेटू शकतं. तर मित्रांनो, या आमच्या अकॅडमीला व्हिजिट द्या.
किंवा तुम्ही जर विद्यार्थी असतील तर पॅरेंट सोबत या, तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत जोडून चांगलं एक भविष्याला निर्माण करू शकतो. एक चांगली पक्की साईड इन्कम तुम्ही आमच्या सोबत जोडून घेऊ शकता. धन्यवाद. एकदा विजिट द्या आमच्या ट्रेडेक्स अकॅडमीला, रेल्वे स्टेशन जवळ, सन्मान प्रेस्टिज. धन्यवाद. तुमचा मित्र सोहेल.